आपण बघत आहोत कम्युनिकेशन स्किल्स सेकंड, म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचाच पूर्णपणे भाग आहे. त्याच्यामध्ये मी गेल्या व्हिडिओजमध्ये प्रॉमिस केलं होतं तुम्हाला की की मी याचा पुढचा भाग घेऊन येतो. हे पुस्तक किती महत्त्वाचं आहे याच्या सांगण्यासाठी बेसिक लेवलपासून सुरुवात करतो. तर व्हॉट इज द कम्युनिकेशन फर्स्ट? कम्युनिकेशन म्हणजे संवाद कौशल्य. तर मग ते कसं सांगतं, याच्यासाठी मिनिमम 2 लोक लागतात. मग याचे खूप व्हेरियस टाईप्स आहेत कम्युनिकेशनमध्ये. तर ते टाईप्स शिकायचं म्हणजे पूर्ण कम्युनिकेशन स्किल शिकण्याचा प्रकार आहे. आता एक सिंपल सांगतो. एक व्यक्ती, समजा मी बोलतोय आणि समोर माझा एक स्टुडंट आहे. तर या दोघांच्या मध्ये कधी होईल कम्युनिकेशन? ज्यावेळी मी सांगेन आणि समोरच्या व्यक्तीला, समोरच्या स्टुडंटला ते 100% समजेल. बरोबर आहे. मग त्यावेळी पूर्णपणे 100% काय होईल? कम्युनिकेशन स्किलची सायकल कंप्लीट होईल. हा, मग हेच तर शिकायचं आहे की तो कशा प्रकारे इफेक्टिव्हली समजून घेईल, मध्ये कोणकोणत्या प्रकारचे अडथळे येऊ शकतात, बोलणाऱ्या व्यक्त्यानं कशा प्रकारे बोलावं, कोणत्या माध्यमाचा वापर करावा, लिहून त्याला सांगायचं आहे की बोलून सांगायचं आहे की चार्टद्वारे सांगायचं आहे. नोन बॅरियर्स कसे कसे असतात. समजा त्याला त्याचा ॲटिट्यूडच ऐकायचं नसेल आणि तुम्हाला जर सांगायचा ॲटिट्यूड असेल, उपयोग काय आहे? किंवा एक वक्ता बोलतोय, हजारो श्रोते समोर आहेत आणि माईकची सिस्टीमच खराब आहे किंवा लाईट गेली किंवा काहीतरी भोंगा चालू आहे, कुठला तर वेगवेगळ्या ट्रॅफिकचा आवाज येतोय. सो खूप सारे प्रॉब्लेम्स पण आहेत. ठीक आहे. मग हे समजावून घेणं म्हणजे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन स्किल करणं. एक तर आहे माहितीची देवाणघेवाण करणं म्हणजे कम्युनिकेशन येतं. नेक्स्ट आपण बघणार आहोत त्याची एक सायकल आहे. म्हणजे एक सांगू का, एक शॉर्टकटमध्ये सांगतो, त्यालाच खूप वेळ जातो, एक एक तास जाईल याला. सेंडर म्हणजे सांगणारा, रिसिव्हर म्हणजे ऐकणारा. ठीक आहे. याच्यामध्ये एक मीडियम असतं. तो कोणत्या मीडियमचा वापर करतो? मग त्या मीडियमचा वापर करायच्या पहिला त्याच्या सांगणारा जो काय वक्ता आहे त्याच्या डोक्यामध्ये काय येईल, तर त्याचा अभ्यासही डीपली असायला हवं. मग तो एक माध्यम निवडेल. जसं की बोलणं आहे, लिहून देणं आहे की ठीक आहे. त्यातही माध्यम कोणतं? इंटरनेटचा वापर करायचा आहे, व्हॉट्सअपचा करायचा आहे, यूट्यूबचा करायचा आहे, लाईक दॅट. देन त्यानं अशी रचना करायला हवी की जे समोरचा काय आहे, श्रोता कसा आहे, समोरची व्यक्ती ऐकणारी कशी आहे, ज्याच्याबरोबर आपल्याला कम्युनिकेट करायचं आहे, त्याचा तर सायकोलॉजिकल पार्ट खूप मोठा आहे. ते बघूनच तशा पद्धतीनं याला एन्कोडेड करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, हे त्या शब्दांमध्ये मांडायचं आहे. हा, आता नेक्स्ट पार्ट आहे रिसिव्हरचा. तर रिसिव्हर म्हणजे कोण? जो श्रोता आहे, जो ऐकणारा आहे, ज्याला ग्रहण करायचं आहे ही माहिती. तर तो कसा असला पाहिजे? तर तो सिंपल असायला हवा. कसा? की ज्यानं जे काय सांगितलं आहे सेंडरनं, त्याचं पहिलं काम हे आहे की ते व्यवस्थित ऐकून घेणं. दुसरी गोष्ट आहे ते समजावून घेणं. राईट. हे रिसिव्हरचं काम आहे. 100% समजावून घेण्याचा प्रयत्न करणं. काही समजलं नाही तर मग फीडबॅक देणं. नाही मला हे समजलं. समजलं त्याचाही फीडबॅक देणं. हा, मला समजलं. मग याच्यासाठी सिग्नल द्यायचा, येस, येस, नाही. तर या रूपात द्यायचा आहे की बोलायचं आहे, उभा राहायचं आहे. तर तो जोपर्यंत फीडबॅक हा रिसिव्हर देत नाहीये, तो श्रोता देत नाही, तोपर्यंत सेंडरला नाही समजणार की मी सांगितलेलं समजतंय की नाही समजतंय. दिस इज द पॉइंट. आणि ज्यावेळी सेंडरला पर्यंत कळेल की मी सांगितलेलं समजलंय किंवा नाही समजलंय किंवा याला शंका उपस्थित झालेली आहे, हा मेसेज जोपर्यंत त्याच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत कम्युनिकेशन सायकल कंप्लीट नाही होऊ शकत. ज्यावेळी समजेल त्यावेळी समजायचं की कम्युनिकेशन सायकल कंप्लीट झालेली आहे. ठीक आहे. खूप सो की तुम्हाला हा पॉइंट कळला असेल. खूप महत्वाचा पॉइंट आहे. खूप मोठा असा चार्टच दिलेला आहे त्याने. तो डीप आहे आणि त्याच्यासाठी कमीत कमी 1 तास तर लागेल. तर हा पॉइंट आपण कंप्लीट आज केलेला आहे असं गृहीत धरूया. तर त्याचे पॉइंट्स आहेत, जसं की बाबा फॉर्मल, इनफॉर्मल. फॉर्मल म्हणजे काय? फॉर्मल कम्युनिकेशन म्हणजे काय? जे संस्थेमध्ये घेतलं जातं. संस्थेमध्ये, हा, म्हणजे ऑर्गनायझेशनमध्ये, कंपनीमध्ये, कोणते. तर तिथं जे चालतं ना,
फॉर्मल म्हणजे कामाच्या बाबतीतच जे काय बोललं जातं ते म्हणजे फॉर्मल कम्युनिकेशन. दॅट्स इट. पॉइंट क्लिअर. त्याच्यानंतर फॉर्मल कम्युनिकेशन मध्ये पण प्रकार आहेत, व्हर्टिकल, डायगोनल आणि हॉरिझॉन्टल. राईट. माझे तर मग व्हर्टिकल म्हणजे काय? उभं. त्याच्यामध्ये पण डाऊनवर्ड आणि अपवर्ड आहे. डाऊनवर्ड आणि अपवर्ड म्हणजे काय? व्हर्टिकल मध्ये बघा, बॉस ही सगळंच असं हे होते बघा. आता आज किंवा आपण व्हिडिओ मोठा येईल असं वाटतं, पण ठीक आहे, 10 मिनिटापर्यंत करू. तर डाऊनवर्ड आणि अपवर्ड, फॉर्मल कम्युनिकेशनचा भाग बघत आहोत आपण. फॉरवर्ड आणि डाऊनवर्ड आणि अपवर्ड. तर मग डाऊनवर्ड मध्ये काय होणार आहे? बॉस काय करतोय? मॅनेजरला सांगतोय, सीईओ ना सांगतोय. म्हणजे मालक आहे तो सीईओ किंवा मॅनेजरना सांगतो. मॅनेजर काय करेल ते सगळ्या मॅनेजरांना बोलवून घे. सीईओ आहे ना, म्हणजे ते कंपनीच्या ह्याच्यावर राहणार आहे स्टाईलवरती, पण एक बेसिक स्टँडर्ड कंपनी जी आहे ती सांगतोय बॉस. त्याच्यानंतर सीईओ, सगळे मॅनेजर्स नंतर शिफ्ट इन्चार्ज, त्याच्यानंतर सगळे सुपरवायझर्स नंतर मग सगळे येतील वर्कर्स. ठीक आहे, वर्कर्स, त्यानंतर हेल्पर्स येतील. ही कंपनी एक स्टँडर्ड पकडूया आपण. याच्यामध्ये वरून येणार म्हणजे बॉस काहीतरी सांगणार सजेशन्स की अशा पद्धतीचं आहे. त्याच्यानंतर मग सीईओ असतील किंवा मॅनेजर्स असतील, त्यांची टीम असेल, त्यांना समजावून सांगितलं जाईल की ह्या प्रकारचे नवीन बदल आहेत. त्याच्यानंतर ते काय करतील? शिफ्ट इन्चार्जना घेतील, ते सजेशन्स देतील. आणि त्याच्यानंतर वर्करना. हे आमचे सजेशन्स हा खूप छोटा पार्ट आहे, पण सगळ्या कंपन्यांमध्ये शिव्या असतात. असो. तर हा पॉइंट क्लिअर झाला. अपवर्ड म्हणजे मग खालचं सजेशन, बाबा आम्हाला जेवण्यासाठी जास्त वेळ वाढवून द्या, किंवा हे मशीन्स चांगले नाही आहेत, याच्यामध्ये तुम्ही बघावं कारण की आम्हाला काम करताना त्रास होतोय. हे मग काय होणार? अपवर्ड कम्युनिकेशन. खालून कम्युनिकेशन वर गेलं. हे फॉर्मल कम्युनिकेशनचा एक पार्ट झाला. मग हॉरिझॉन्टल व्हर्टिकल आहे, मॅनेजरमध्ये मीटिंग जी भरते, ठीक आहे, तो एक पार्ट झाला. हे अशा पद्धतीनं. हे इनफॉर्मल म्हणजे कामाचा सोडून जे काही रुमर्स पसरले जातात ते, म्हणजे रुमर्स म्हणजे काय? कामाच्या व्यतिरिक्त मध्ये कॅन्टीनमध्ये किंवा इकडे तिकडे ज्या काही गप्पा गोष्टी चाललेल्या असतात त्या सगळ्या इनफॉर्मल मध्ये येतात. राईट. कळलं? आणि इनफॉर्मल आता खूप चांगलं चाललेलं आहे अलीकडे. का सांगू? तर पार्टी देणं, त्याला आपलंसं करून घेणं, कारण की कस्टमर बेस वाढवायचा आहे ना. तो कस्टमर बेस वाढवायचा असेल तर त्याचं पर्सनल रिलेशन, मग त्याला गिफ्ट देणं, हे सगळं चाललेलं आहे बघा. खूप जास्त चाललेलं आहे. आपलंसं करून घेणं. मग याच्यासाठी इन्फॉर्मल खूप जास्त गरजेचं पण आहे. नेक्स्ट इज द व्हर्बल कम्युनिकेशन, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. हे बॉडी लँग्वेज वगैरे याच्यात येतं. व्हर्बल